नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डेली रोज एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचून जाईल. तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी भरती असणार आहे ते इथे बघा, रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी ही भरती असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 24 जून 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 14 जुलै 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहेत. त्यानंतर इथे त्यांनी बघा मेन्शन केले आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम द एलिजिबल इंडियन सिटीजन फॉर द प्रोबेशन ऑफिसर. या पोस्टसाठी त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ही जी असणार आहे मित्रांनो, त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्जाला मित्रांनो कालपासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनसुद्धा दिले आहेत, ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. त्याचबरोबर ही PDF असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. PDF एकदा डाउनलोड केल्यानंतर सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर आता बघू यासाठी पदे किती असणार आहे. वॅकन्सी बघा, टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे ते 541 या वॅकन्सी असणार आहे. ऑल इंडियाचे कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतात. मेल फिमेल ऑल इंडियाचे कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतात. टोटल वॅकन्सी असणार आहे 541. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. आता आपण बघूया यासाठी पात्रता काय लागणार आहे, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बघा एज लिमिट मेन्शन केली आहे. कमीत कमी 21, जास्तीत जास्त 30 हे एज लिमिट तुमचं असायला पाहिजे. एज लिमिट हे तुमचं 1/4/2025 नुसार कॅल्क्युलेट केले जाणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही कॅटेगरी आहे इथे बघा, OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन इथे मेन्शन केलेले आहे. त्याचबरोबर इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन बघा, तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. दोज हू हॅव फायनल इयर इन द सेमिस्टर ऑफ देअर ग्रॅज्युएशन मे ऑल्सो अप्लाय प्रोविजनली सब्जेक्ट ऑन द कंडिशन दॅट इफ कॉल फॉर इंटरव्ह्यू दे हॅव टू प्रोड्यूस प्रूफ ऑफ पासिंग ग्रॅज्युएशन ऑन ऑर बिफोर 30/9/2025. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही फायनल इयरला असाल, तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला तुम्ही असाल, पण तुमचा रिझल्ट जो काय असणार मित्रांनो तो 30/9/2025 या तारखेच्या आत लागणे कंपल्सरी असणार आहे. म्हणजे तुम्ही फायनल इयरचे जरी असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मात्र तुमचा रिझल्ट हा 30/9/2025च्या आत लागणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर इतर सर्व माहिती, इतर सर्व गाईडलाईन्स त्यांनी या PDF मध्ये प्रोव्हाइड केले आहे. आता आपण बघूया यामध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे. मित्रांनो, सिलेक्शन ही प्रोसेस असणार आहे, तुमची निवड जी प्रक्रिया असणार आहे ही 3 फेजमध्ये इथे असणार आहे. 3 फेजमध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. पहिली जी फेज आहे त्यामध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे. प्रिलिमिनरी एक्झाममध्ये टोटल जे असणार तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहे. 1 तासाचा कालावधी इथे तुम्हाला दिला जाणार आहे. टोटल त्यामध्ये मार्क्स जे असणार आहे ते 100 मार्क्स असणार आहे. यामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे सेक्शन असणार आहे. इंग्लिश लँग्वेजचा पहिला सेक्शन, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा दुसरा सेक्शन, रिझनिंग ॲबिलिटीचा तिसरा सेक्शन. यामध्ये टोटल जे क्वेश्चन असणार आहे पहिल्या सेक्शनमध्ये 40, दुसऱ्यामध्ये 30, तिसऱ्यामध्ये 30 असे टोटल 100 क्वेश्चन असणार आहे 100 मार्क्ससाठी. त्याचबरोबर 1 तासाचा कालावधी दिला जाणार आहे. प्रत्येक सेक्शनला मित्रांनो तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी इथे मेन्शन केलेला आहे. यासाठी तुम्हाला मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे. 1/4ची तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग या प्रिलिमिनरी एक्झामसाठी असणार आहे. त्यानंतरची जे फेज असणार आहे त्या फेजमध्ये तुमची मेन एक्झाम असणार आहे. मेन जी एक्झाम मित्रांनो तुमची असणार आहे त्यामध्ये टोटल 200 मार्क्सची एक्झाम तुमची यामध्ये असणार आहे. आणि त्यानंतर तुमची डिस्क्रिप्टिव्ह एक टेस्ट होणार आहे 50 मार्क्सची. ही एक्झाम झाल्यानंतर लगेच तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे. मेन जी एक्झाम असणार आहे त्यासाठी पहिली असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, दुसरी असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पेपर. पहिली जी टेस्ट असणार आहे ऑब्जेक्टिव्ह, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 4 सब्जेक्ट असणार आहे, रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, डाटा ॲनालिसिस, त्याचबरोबर जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज असे टोटल जे असणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन 170 असणार आहे. 200 मार्क्ससाठी 3 तासाचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. दुसरी जी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किलमध्ये ईमेल्स, रिपोर्ट्स किंवा सिच्युएशन ॲनालिसिस किंवा प्रिसिज रायटिंग या 4पैकी तुम्हाला कोणतेही 3 क्वेश्चन यामध्ये येणार आहे. 50 मार्काला एक क्वेश्चन असणार आहे. अर्ध्या तासाचा म्हणजे 30 मिनिटाचा कालावधी यामध्ये दिला जाणार आहे. त्याचबरोबर इथे मेन्शन केले आहे
थर्ड फेजमध्ये तुम्ही सिलेक्शन कधी होणार ते त्यांनी इथे मेन्शन केलं आहे। कट ऑफ जो काही असणार आहे तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती आणि ज्या काही नंबर ऑफ वॅकन्सी आहे त्या बेसिसवरती कट ऑफ डिसाईड केला जाणार आहे। त्यानंतर तुम्ही दोन्ही फेजमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुमची तिसरी फेजमध्ये असणार आहे सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाइज आणि पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा यामध्ये असणार आहे। त्यानंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे। त्यासाठी मार्क्ससुद्धा मेन्शन केले आहे। ग्रुप एक्सरसाइज जे काय असणार आहे 20 मार्क्ससाठी, इंटरव्ह्यू 30 मार्क्ससाठी, टोटल 50 मार्क्ससाठी इथे मेन्शन केलेले आहे। त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर इतर मार्कांची सुद्धा माहिती त्यांनी यामध्ये प्रोव्हाइड केली आहे। तुम्हाला टोटल ज्या काही टेस्ट असणार आहे त्या 250 मार्क्ससाठी इथे मेन्शन केलेले आहेत। त्यापैकी तुम्हाला नॉर्मलाइज मार्क्स जे आहे 75 मार्क्स पाडायचे आहे तुम्हाला पासिंग क्रायटेरियासाठी। त्याचबरोबर ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 25 मार्क्स पाडायचे आहे। असे टोटल 300 मार्क्सपैकी मित्रांनो तुम्हाला 100 मार्क्स हे क्वालिफाय होण्यासाठी लागणार आहेत। त्यानंतर तुमचा क्वालिफिकेशन यामध्ये सिलेक्शन असणार आहे। मित्रांनो रिझल्ट पब्लिकेशन जो काही असणार आहे त्यांच्या बँकची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईटवरती पब्लिश केला जाणार आहे। त्यानंतर आता आपण बघूया यासाठी तुम्हाला सॅलरी किती असणार आहे। सॅलरीबद्दल माहिती इथे प्रोव्हाइड केली आहे। तुम्हाला 48,480 रुपये पासून तुम्हाला जो पगार असणार आहे 85,920 इतकी तुमची सॅलरी असणार आहे। मित्रांनो ही जी असणार आहे बेसिक पे असणार आहे। त्यानंतर तुम्हाला टोटल जो CTC तुमचा असणार आहे ॲन्युअली जे काही इन्कम असणार आहे मित्रांनो 20,43,000 इतकी तुमची वर्षाला इन्कम असणार आहे। म्हणजे सॅलरी बघू शकता, सॅलरी हाय स्केलची हाय लेवलची असणार आहे। त्याचमुळे यामध्ये थोडीशी सिलेक्शन प्रोसेस 3 फेजमध्ये असणार आहे। सॅलरी ही हाय लेवलची असणार आहे आणि कायमस्वरूपी परमनंट स्वरूपाची तुम्हाला चांगली संधी असणार आहे। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। त्यासाठी यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर कुठे असणार आहे ते त्यांनी इथे खाली मेन्शन केले आहे। एक्झाम सेंटर मित्रांनो इथे महाराष्ट्रासाठी आपण बघूया। आता इथे बघा महाराष्ट्रासाठी जे काही एक्झाम सेंटर असणार आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी तुमचे एक्झामचे सेंटर असणार आहे। त्यामुळे एक्झामचे सेंटर महाराष्ट्रात असणार आहे। जॉब हा तुमचा ऑल इंडियामध्ये कुठेही तुमची पोस्टिंग असू शकते। त्याचमुळे एक्झामचं सेंटर हे मुंबईमध्ये असणार आहे, महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि तुमचं जॉब लोकेशनही महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। मित्रांनो ही एक चांगली संधी असणार आहे। त्यानंतर आता आपण बघूया यासाठी काही इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी इथे मेन्शन केले आहे। त्या डेट्स काय असणार आहेत तर इथे त्यांनी काही इम्पॉर्टंट टेंटेटिव्ह डेट्स मेन्शन केले आहेत। ऑनलाईन ॲप्लिकेशनची सुरुवात 24 तारखेपासून होत आहे। शेवटची तारीख 14 जुलै 2025। त्याचबरोबर फी जी काय असणार आहे तुम्हाला ती सुद्धा या तारखेच्या आतच भरायची आहे। फी किती असणार आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी 750 रुपये फी इथे असणार आहे। त्याचबरोबर प्लस तुम्हाला टॅक्सेससुद्धा मेन्शन केलेले आहे आणि इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहे SC ST त्यांना यामध्ये फीजमध्ये रिलॅक्सेशन दिले आहे। कोणत्याही प्रकारची फी तुम्हाला भरायची नाही। त्यामुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। परीक्षेचं टाइम टेबलसुद्धा त्यांनी ते मेन्शन केले आहे। टेंटेटिव्ह टाइम टेबल असणार आहे। हा एक प्लस पॉईंट असणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही त्या प्रकारे अभ्यासाला सुरुवात करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।